जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या डिकर मराठी YouTube चॅनलवर। आज आपण आपल्या बुद्धिमत्ताचं अतिसंभाव्य लेक्चर पाहत आहोत। आजचं आपलं 50वा म्हणजेच हाफ सेंचुरीचं लेक्चर असणार आहे। त्यामुळे दररोज प्रमाणे आजही 5000 प्लस प्रश्नांचं टार्गेट घेऊन आपण शुभारंभ करत आहोत आपल्या आजच्या प्रश्नांना। पण त्याआधी आपल्या लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे, लेक्चरला शेअर करून घ्यायचं आहे। आज वेगळे प्रश्न आहेत थोडेसे, तर कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करेलच, पण मला तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे माहित आहे। एक म्हणजे लेक्चरला लाईक, लेक्चरला शेअर आणि लेक्चरच्या खाली कमेंट। दिलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे मी जे तुम्हाला होमवर्कचा प्रश्न देते त्याचे उत्तरही तुम्ही देत नाहीये। लवकरच लाईव्ह लेक्चर चालू होणार आहेत, कदाचित 1-2 दिवसामध्ये चालू होऊन जाईल। तोपर्यंत जे चालू आहे तेवढे व्हिडिओ थँक्यू तेवढे सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे आहे, ठीक आहे। करूयात लेक्चरला सुरुवात। तर आजचा आपला 50वा लेक्चरचा पहिला प्रश्न विचारला आहे, जर वर्ष दिवस तर तास प्रश्नचिन्ह। ऑप्शन आहे तास, महिना, मिनिट, सेकंद। आता याचं काय आहे, वर्ष कशापासून बनतं, महिन्यापासून। आणि महिना कशापासून बनतो, तर दिवसापासून बनतो। दिवसापासून महिना बनतो, महिन्यापासून वर्ष बनतं। तसं तास कशापासून बनतं, मिनिटापासून। आणि मिनिट कशापासून बनतात, तर सेकंदांपासून बनतात। मग आता जे विद्यार्थी उत्तर मिनिटं देत आहे तुमचं उत्तर चुकलं। आता इथे बघा, वर्षाचा संबंध, वर्षा नावाची मुलगी नाही बरं का, वर्षाचा संबंध दिवसासोबत आहे, तर तासाचा संबंध डायरेक्ट लावणार आहोत सेकंद सोबत। वर्ष, महिना, दिवस, तास, मिनिट, सेकंद। जर वर्ष महिना दिलं असतं तर तास मिनिट आले असते। इथे वर्ष दिवस दिला आहे म्हणून इथे तास सेकंद येणार। जेव्हाही तुम्हाला असे प्रश्न विचारले जाईल थोडंसं काळजीपूर्वक उत्तर द्या। समान संबंधाचा प्रश्न झाला, असतात सोपे पण ते जास्तच कन्फ्युज करायचं काम करतात। पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत, विधान आणि अनुमान आहे। सर्व हुशार आनंदी असतात, मोहन आनंदी आहे। अनुमान, मोहन हुशार आहे, मोहन हुशार नाही। फक्त असत्य अ व ब दोन्ही सत्य, अ किंवा व सत्य यापैकी नाही। आता मी तुम्हाला एक नियम सांगितला होता, काय, जर ऑप्शन मध्ये किंवा असेल, किंवा हा शब्द असेल, तेव्हा दिलेल्या विधानांच्या 2 आकृत्या निघतात। एक आकृती कशी निघणार, तर सर्व हुशार आनंदी आहे, सर्व हुशार आनंदी आहे, मोहन आनंदी आहे। ही झाली पहिली आकृती। दुसरी आकृती कशी येणार, सर्व हुशार आनंदी आहे, मोहन आनंदी आहे। आता यामध्ये झालं काय, तर मोहन इथे हुशार झाला पण मोहन इथे हुशार नव्हता। इथे मोहनचा आणि हुशारचं वर्तुळ लांब होतं, पण इथे मोहन आणि हुशारच्या वर्तुळाचा काही भाग मी कॉमन मध्ये ठेवला। मग बघा, मोहन हुशार आहे, इथे मोहन हुशार आहे का, नाही। इथे मोहन हुशार आहे का, आहे। मोहन हुशार नाही, मोहन हुशार नाही, बरोबर। मोहन हुशार नाही, चुकलं। पहिलं विधान एका ठिकाणी बरोबर आलं, एका ठिकाणी चुकलं। दुसरं विधान एकाच बरोबर आलं, एकाच चुकलं, म्हणजे 100% बरोबर पण नाहीये, 100% चुकीचं पण नाहीये। पॉसिबिलिटी आली, असू पण शकतं किंवा नाही पण, म्हणून उत्तर काय झालं, अ किंवा ब सत्य। किंवा मध्ये पॉसिबिलिटी असते, किंवा मध्ये 100% सत्यता नसते, 50-50%, 50% बरोबर असेल, 50% चुकीचं असेल, या पद्धतीचे प्रश्न असतात। पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत। खालील संख्यांची चौकट म्हणजे मॅट्रिक्स विचारात घ्या। x च्या जागी वरील मॅट्रिक्स मधील खालीलपैकी कोणता अंक येईल, 5, 8, 9, 11। x च्या जागी इथे बघू, 7 चा घन अधिक 3 चा घन, 7 चा घन 343, 3 चा घन 27, उत्तर झालं 370। इथे 6 चा घन अधिक 2 चा घन, 6 चा घन 216, 2 चा घन 8, उत्तर झालं 224। मग आता इथे 1 चा घन अधिक कितीचा तरी घन, 1 चा घन 1, किती मिळवल्यावर 730 होणार, 729 मिळवल्यावर
729 हा 9चा घन आहे, म्हणजे इथे कोणता आकडा पाहिजे होता? 9 हा अंक पाहिजे होता. काय केलं? दोन्ही संख्यांचा घन त्याची बेरीज मध्ये लिहिली. 7चा घन अधिक 3चा घन 343 अधिक 27 370. 6चा घन 216 अधिक 2चा घन 8 216 8 224 झाले. 1चा घन 1 9चा घन 2 729 729 अधिक 1 होता 730, म्हणून तिथे आकडा येणार 9चा. प्रश्न छान आहेत, फक्त सेशनला लाईक नाहीये, हो ना? बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळतीये. जर गो बरोबर 4 बिग बरोबर 9 बुल बरोबर 16 असेल तर क्राउन बरोबर किती? 25 36 16 49. तुम्ही उत्तर देऊ शकता या प्रश्नाचं. गो जी 2 वर आहे, ओ 1 2 बघा सॉरी, जी आणि ओ मध्ये 2 वर्ण आहेत, 2चा वर्ग 4. बी आय जी 1 2 3, बिग मध्ये 3 वर्ण आहेत, 3चा वर्ग 9. बी यू डबल एल, वूल मध्ये 4 वर्ण आहेत, म्हणून 4चा वर्ग 16. मग आता क्राउन म्हटले CROWN 1 2 3 4 5. क्राउन मध्ये 5 वर्ण आहेत, 5चा वर्ग 25. त्या शब्दामध्ये जेवढे वर्ण आहेत त्यांचा त्या संख्येचा वर्ग केला. गो मध्ये 2, जी आणि ओ, बिग मध्ये बी आय जी, बुल मध्ये बी यू डबल एल आणि क्राउन मध्ये CROWN, म्हणून 5चा वर्ग 25 झाला आपलं उत्तर. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. परीक्षेला खूप वेळा विचारला येतो, फक्त काही वेळेला वेगळ्या आकृत्यामध्ये येतो हा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या पर्यायांमधून निवडा. 232 268 298 250 या दोघांची वजाबाकी करा. 466 वजा 341, 4तून 3 गेला 1, 6तून 4 गेले 2, 6तून 1 गेला 5. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर किती झालं? 250. मग आता सेम इथे करायचंय आपल्याला. 398 वजा 282, 116, 116 ची दुप्पट केली, उत्तर किती झालं? 232. पर्याय झाला पहिलाच. समजलं? या दोघांची वजाबाकी, आलेलं उत्तर इथे दुप्पट केलं 250. या दोघांची वजाबाकी 106 गुणे 232 झाले. परीक्षेला विचारला होता, हो, BYQचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. आतापर्यंत 2 ते 3 वेळा रिपीट झालाय हा प्रश्न, फक्त आकृती काही वेळा अशी असते. मग इथे असतं 466, इथे असतं 341, इथे असतं 250. आकृत्यांमध्ये फरक असतो फक्त. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दिशाज्ञानचा प्रश्न आहे. पिंकी पूर्वेच्या दिशेला 600 मीटर अंतर कापते, त्यानंतर डावीकडे वळून 500 मीटर जाते, नंतर ती डावीकडे वळते आणि 600 मीटर चालते, पुन्हा डावीकडे वळते आणि 500 मीटर अंतर कापून थांबते, तर सुरुवातीच्या स्थानापासून एकूण किती मीटर अंतर कापले? 500 0 600 2000 200. पिंकी पूर्वेच्या दिशेला 600 जाते. पूर्वेला किती गेली? 600 गेली. मग डावीकडे वळून 500 मीटर जाते, पुन्हा डावीकडे वळते आणि 600 जाते, पुन्हा डावीकडे वळते आणि 500 जाते. प्रश्नात काय विचारलं आहे? सुरुवातीच्या स्थानापासून एकूण किती किलोमीटर अंतर तिने कापलं? सुरुवातीला ती 600 गेली, मग 500 गेली, पुन्हा 600 गेली, पुन्हा 500 गेली. एकूण किती अंतर कापलं तिने? 2200. एकूण अंतर किती कापलं? 2200. जर विचारलं असतं सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती अंतरावर आहे, सुरुवातीच्या स्थानापासून ती आता सुरुवात इथून केली
ती पुन्हा इथे आली, सुरुवात जिथून केली तिथेच आली, म्हणजे ती आता शून्यावर आहे. पण इथे त्यांनी एकूण विचारलेलं म्हणून उत्तर 2200 पाहिजे. शून्य उत्तर द्यायचं नाही, लक्षात द्या. ज्यांनी ज्यांनी शून्य दिलं अशांसाठी. सुरुवातीच्या स्थानापासून आता ती कुठे आहे म्हटलं असतं तर शून्यावर आहे, पण सुरुवातीच्या स्थानापासून एकूण म्हटलं म्हणून जेवढं तिने अंतर कापलं सगळ्यांची बेरीज केली आपण. पुढचा प्रश्न घड्याळाचा. एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले होते, तर सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? 12 वाजून 18 मिनिटं, 11 वाजून 20 मिनिटं, 11 वाजून 50 मिनिटं, 12 वाजून 36 मिनिटं. काय सांगितलंय त्यांनी आपल्याला? एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडतं. एक तास बरोबर 20 सेकंद मागे. मग बघा, रविवारी सकाळी 6 पासनं सोमवारी सकाळी 6 किती तास होतात? 24 तास. सोमवारी सकाळी 6 पासनं सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 6 तास झाले. 24 आणि 6 30 तास झाले. म्हणजे रविवारी सकाळी 6 ते सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत टोटल 30 तास झाले. एका तासाला ते घड्याळ 20 सेकंदाने मागे पडते. मग 30 तास बरोबर 600 सेकंद. 600 ला 60 ने भागलं 10 मिनिटं. ते घड्याळ काय जाणार? 30 तासाला 10 मिनिटं मागे जाणार. मग आता मला घड्याळामध्ये 12 वाजले दिसते. 12 वाजले म्हणजे किती वाजले? 11 वाजून 60. 11 वाजून 60च्या मागे 10 मिनिटं. मला घड्याळामध्ये किती वाजलेले दिसणार? 11 वाजून 50 मिनिटं. पर्याय क्रमांक तिसराच एकदा एक्सप्लेन करते. एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. मग रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास होतात. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून येणाऱ्या सोमवारी म्हणजे त्याच सोमवारी 12 वाजेपर्यंत ते 6 तास झाले. 24 आणि 6 टोटल 30 तास झाले. आता एका तासाला 20 सेकंद मागे पडते, मग 30 तासाला 30 गुणिले 20 600 सेकंद. त्याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करायला मी 60 ने भागलं, म्हणजे काय झालं मग? 10 मिनिटं. 30 तासाला ते घड्याळ 10 मिनिटं मागे जाणार. कशाच्या मागे जाणार? तर जी वेळ दिली 12ची. 12 वाजले म्हणजे किती वाजले? 11 वाजून 60 वाजले. 11:60 मधून 10 मिनिटं वजा केलं की माझं उत्तर काय आलं? 11:50. म्हणजे आता मला काय दिसणार त्या घड्याळामध्ये किती वाजले? 11 वाजून 50 मिनिटं वाजले. हे झालं आपलं. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी पोलीस भरती 2025 ची जी आपण बॅच लॉन्च केली होती, जिचं नाव आहे विजेता बॅच. तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठीची ही जी बॅच आहे, या बॅच मध्ये तुम्हाला दररोज 4 तास सगळ्या विषयांचे अगदी बेसिक पासूनचे लेक्चर लाईव्ह स्वरूपात भेटतील. हेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला 1 वर्षापर्यंत पाहू शकता. एवढी मुभा आम्ही दिली आहे, ते पण किती वेळा पाहू शकणार आहात. आम्ही ज्या दिवशी जो टॉपिक शिकवतो त्या टॉपिकची PDF आम्ही तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करतो. प्लस प्रत्येकी विषयाच्या 2 अशा टोटल आम्ही 10 ई-बुक तुम्हाला देणार आहोत, ज्यामध्ये प्रॅक्टिसचे बरेचसे प्रश्न आहेत. कुणाल सरांचे चालू घडामोडीचे जे प्रश्न परीक्षेला येतात, म्हणजे चालू घडामोडीचं मासिक आम्ही तुम्हाला देणार आहोत. डाऊट स्टेशन तुमच्यासाठी ठेवलंय आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट पण आहे. ज्यांना बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. नंबर आहे 8233007373. या बॅचची जी फी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही जी आपली बॅच आहे ती तुम्हाला मिळणार आहे फक्त 1200 रुपयाला. 2500 ची बॅच तुम्ही 1200 ला परचेस करू शकता. आणि माझा विषय म्हणजे बुद्धिमत्ता विषयाची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल आणि पर्सनल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या विषयाचे बॅच फक्त घेऊ शकता 399 म्हणजे 400 रुपयाला. तर भेटा बॅच मध्ये. नक्कीच तुम्हाला रिझल्ट कळेलच किंवा दिसेलच, ही गॅरंटी. अभ्यास केला तर, नाही तर याल आणि अभ्यासच नाही करणार, म्हणाल गॅरंटी कुठे गेली. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. 1997 चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? गुरुवार, मंगळवार, सोमवार, बुधवार. 1997 चं नवीन वर्ष सोमवारी सुरू झालं, याचाच अर्थ काय आहे तर 1 जानेवारी 1997 ला सोमवार होता. आता 1997 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षामध्ये काय होतं? 1 जानेवारीचा जो वार असतो तो 53 वेळा येतो.
हो ना. सामान्य वर्ष 1 जानेवारीचा वार 53 वेळा. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो म्हणून उत्तर काय झालं? सोमवार. सोमवार हा त्या वर्षभरात किती वेळा येणार? सोमवारी येणार, कारण 1 जानेवारीला जो वार असणार तोच 31 डिसेंबरला पण असणार. उर्वरित सगळे वार हे 52 वेळा येतील. फक्त 1 तारखेचा 53 वेळा. हा, लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार 53 वेळा येणार. पुढचा प्रश्न पाहूयात. पश्चिम आणि वायव्य या दिशांमधील कोनांचं माप किती? 45 अंश, 50 अंश, 90 अंश, 135 अंश. पश्चिम आणि वायव्य. पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य. पश्चिम आणि वायव्य मधलं कोणाचं माप किती झालं? 45 अंशाचं. व्हेरी गुड. लगतच्या एक मुख्य आणि एक उपमुख्य दिशांमधलं अंतर 45 अंश असतं. लगतच्या 2 मुख्य मधलं अंतर 90 किंवा 2 उपमुख्य, 2 मुख्य म्हणजे पश्चिम उत्तर घ्या, उत्तर पूर्व घ्या, पूर्व दक्षिण घ्या, दक्षिण पश्चिम घ्या, यांचं 90 असणार. वायव्य ईशान्य, ईशान्य आग्नेय, आग्नेय नैऋत्य, नैऋत्य वायव्य घ्या, 90 असणार. पुढचा पण सोपा प्रश्न आहे. 2007 ची दिनदर्शिका खालील प्रमाणे कोणत्या वर्षाशी समान असेल? 2014, 2016, 2017, 2018. 2007 ला कितीने भागायचं? 4 ने भागायचं, कारण 4 वर्षांनी लीप वर्ष असतं म्हणून. बाकी किती आली? बाकी आली 3. बाकी 3 आली म्हणजे दिलेल्या वर्षामध्ये किती मिळवायचे? 11. म्हणजे 2007चं वर्ष हे कशासारखं दिसणार? 2018 सारखं. पुन्हा एकदा सांगायचं. 2007 ची दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षाशी समान असेल? 2007 ला आपण 4 ने भागलं की बाकी येते 3. 2007 ला आपण 11, बाकी 3 आले की 11 ने पुढे जायचं. 2018चं सेम असेल, 2007 आणि 18. बाकी जर 1 असेल 6 ने पुढे जायचं, बाकी 2 असेल 11 ने पुढे जायचं, बाकी 3 असेल 11 ने पुढे जायचं, बाकी 0 नसणार. 4 ला 4 ने भागल्यावर 4 बाकी नसणार, 0 असणार. बाकी 0 म्हणजे लीप वर्ष, कितीने पुढे जायचं? 28 ने. हे लक्षात असू द्या. समान किंवा पुनरावृत्त दिनदर्शिका म्हणजे या वर्षीचंच कॅलेंडर पुन्हा कधी सेम टू सेम दिसेल असे प्रश्न विचारले की हे लक्षात ठेवायचं. 1 ला 6, 2 किंवा 3 ला 11 आणि 0 ला 28. लाईक करा रे, लाईक करा. पुढच्या प्रश्नांकडे जाणार आहोत. दिलेल्या रिकाम्या जागेची संख्या ओळखा. 122, 64, 125, 128. 5, 10, आता इथे बंदच झालंय. 5, 10, 13, 24, 29, 58, 61. 5 दुने 10, 10 आणि 3 13, 13 दुने 26, 26 आणि 3 29, 29 दुने 58, 58 आणि 3 61, 61 दुने 122. 5 दुने 10, 10 आणि 3 13, 13 दुने 26, 26 3 29, 29 दुने 58, 58 आणि 3 61, 61 दुने 122 झाले. झाले का? कळलं? हुशार आहे तसं तुम्ही. रांगेचे स्थानचा प्रश्न. एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनवल्यात. त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक 15वा येतो. तर एकूण आंबे किती? 225, 841, 256, 240. इथे हे वाक्य महत्वाचं आहे. मधल्या रांगेत अगदी मध्यभाग म्हणजे हा जो हापूस आंबा आहे तो 15वा. इकडून मोजा की इकडून मोजा. मग 15 अधिक 15 30. त्याला 2दा मोजलाय, वजा 1 केलं, रांगेमध्ये 29 आंबे. जेवढे आंबे तेवढ्या रांगा. 29 गुणिले 29, 841. मग तिथे एकूण आंबे किती झाले?
841 झाले. जेवढे आंबे तेवढ्या रांगा. 29 आंबे 29 रांगा. 29 चा वर्ग घ्या. 841 उत्तर झालं आपलं. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. अस्मिताचा भाऊ 25 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मला तर त्याचं 20 सप्टेंबर 2005 पर्यंत वय किती? 19 वर्ष 9 महिने 22 दिवस, 18 वर्ष 2 महिने 8 दिवस, 20 वर्ष 9 महिने 8 दिवस, 19 वर्ष 2 महिने 20 दिवस. आता 1985 पासून 2005 घेऊ शकतो का? नाही, त्याच्या आधीच घ्यायला लागेल 2004. मग बघा 25 नोव्हेंबर 1985 पासून 25 नोव्हेंबर 2004 पर्यंत किती वर्ष झाले? 19 वर्ष झाले. म्हणजे हे दोन पर्याय गेले कारण इथे 18 आणि 20 दिले. आता 25 नोव्हेंबर 2004 पासून 25 सप्टेंबर येणार आहे का? नाही, ऑगस्ट. 25 ऑगस्ट 2005 किती महिने झाले? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट असे 9 महिने झाले. म्हणजे तुमचं उत्तर आलं आता कदाचित. हे पण चुकलं. आता 25 ऑगस्ट 2005 पासून 20 सप्टेंबर 2005 पर्यंत किती दिवस झाले? ऑक्टोबर, ऑगस्टचे किती दिवस उरले? 26, 27, 28, 29, 30, 31 असे किती दिवस झाले? 6 दिवस है ना. आणि सप्टेंबरचे 20 दिवस. कळतंय का तुम्हाला? गडबड आहे की नाही? आहे, पण ठीक आहे. बघा सगळ्यात आधी 25 नोव्हेंबर 1985 पासून 25 नोव्हेंबर 2004 पर्यंत 19 वर्ष झाले. मग नोव्हेंबर ते ऑगस्ट 9 महिने झाले. आता ऑगस्टचे किती दिवस? 25 पर्यंत झालं. 26, 27, 28, 29, 30, 31 असे 6 दिवस ऑगस्टचे आणि 20 दिवस सप्टेंबरचे म्हणजे 26 दिवस. पर्याय झाला पहिलाच. समजलंय ना? जाऊयात पुढच्या प्रश्नावर. तुमचा आवडता प्रश्न. एके वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल? गुरुवार, शनिवार, सोमवार, मंगळवार. स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट. बाकी वर्ष दिलं नाहीये त्याने काही नाही फरक पडणार आपल्याला. 15 ऑगस्ट आणि गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर. आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे 2 ऑक्टोबरला शुक्रवार होता तर 15 ऑगस्टचा वार काय? ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस. 15 दिवस संपले, 16 दिवस उरले. 16ला 7ने भागलं बाकी 2 आले. सप्टेंबर महिना 30चा, 30ला 7ने भागलं 2 आले. ऑक्टोबरचे 2 दिवस. 1, 2, 3, 4, 5, 6. मग ऑक्टोबर पासून आपण ऑगस्टला चाललोय, मागे चाललोय म्हणजे वार काय न्यायला पाहिजे? मागे. शुक्रवारच्या मागे 6 वार किंवा पुढे 1 वार. म्हणून उत्तर काय झालं? शनिवार. नशीब कोणी शुक्रवार उत्तर देतंय का नाही मला माहित नाही, पण शॉर्ट मध्ये ते नाही लिहून दिलंय मी. समजलं ना? ऑगस्ट महिन्याचे 16, 31 मधनं 15 गेले, उरले 16 दिवस. 16ला 7ने भागलं बाकी 2. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30 दिवसांचा, 30ला 7ने भागलं बाकी 2, ऑक्टोबरचे 2 म्हणून 6ने वार मागे गेला. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजे 1 वाजता 1, 2 वाजता 2 टोल. याप्रमाणे तर 24 तासात एकूण किती टोल पडतील? 156, 154, 158, 152. 1 वाजता 1 टोल पडतो, 2 वाजता 2 टोल पडतात, 3 वाजताचे 3, 4 वाजताचे 4, 5 वाजताचे 5, 6 वाजताचे 6, 7 वाजताचे 7, 8 वाजताचे 8, 9 वाजताचे 9, 10 वाजताचे 10, 11 वाजता 11 टोल, 12 वाजता 12 टोल. 12 तासांमध्ये किती टोल पडतात?
55, 65, 75 आणि 3 78. 12 तासामध्ये 78, 24 तासामध्ये किती टोल पडणार? 156 टोल पडणार. 12 तासाचे 78, पुढच्या 12 तासाचे 78. ठीक आहे, जितके वाजले तितके टोल, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 तासाचे 78 टोल, 12 आणि 12 24 होतात, म्हणून 78 78 156 टोल पडले. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तुम्हाला होमवर्कला प्रश्न देणार आहे. ठीक आहे, आज काही कंप्लीट होणार नाही आपलं लेक्चर. काही रस्ते झाडं आहेत आणि सर्व सायकली झाडे आहेत या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणतं विधान निश्चित सत्य आहे? काही झाडं सायकली आहेत, काही रस्ते सायकली आहेत, काही सायकली रस्ते आहेत, सर्व झाडे रस्ते आहेत. तर ऑप्शन दिलाय. आता काही रस्ते झाडे आहेत, काही रस्ते झाडे आहेत आणि सर्व सायकली झाडं आहेत. अरे वा, सर्व सायकल ही झाडं आहेत. आता बघूया, काही झाडे सायकली आहेत का? झाडापासून सायकलकडे काहीचा संबंध बरोबर. काही रस्ते सायकली आहेत का? नाही, एकही रस्ते सायकल नाही. काही सायकली रस्ते आहेत का? अजिबातच नाही. सर्व झाडे रस्ते आहेत का? अजिबातच नाही. उत्तर काय झालं? पर्याय पहिलाच. बाहेरून आत येतोय, मोठ्या वर्तुळापासून छोट्या वर्तुळाकडे येतोय, काहीचा वापर झालाच पाहिजे. पुढचा तुलनाचा प्रश्न आहे. विधान सांगितले, आंबे द्राक्षापेक्षा महाग आहे, द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, तर सर्वात महाग फळ कोणतं? आंबे, सफरचंद, द्राक्ष यापैकी नाही. आंबे द्राक्षापेक्षा महाग, आंबे द्राक्षापेक्षा महाग, द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त, म्हणजे सफरचंद महाग झालं. तर सर्वात महाग फळ कोणतं हे आपण सांगू शकतोय का? नाही. आंबा आहे का सफरचंद आहे माहित नाही, यापैकी नव्हतं पाहिजे पर्याय पाहिजे होता. सांगू शकत नाही आंबा महाग आहे का सफरचंद महाग आहे हे. आंबे काय आहे? द्राक्षापेक्षा महाग आहे. द्राक्ष काय? सफरचंदापेक्षा स्वस्त आहे, म्हणजे सफरचंद पण महाग आहे, आंबा पण महाग आहे. त्या दोघांपैकी अजून महाग कोण आहे ते माहित नाही आपल्याला. बाजी आंबाच म्हणणार रिअल लाईफ मध्ये, तरीही सांगून देऊयात. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 10 मुलं असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? 400, 441, 321, 501. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 10 मुलं म्हणजे तो 11वा. तो इकडून 11वा, तिकडून 11वा, 11, 11, 22. त्या महेशला दोनदा मोजलं आहे, रमेशला, म्हणून वजा 1 करणार, उत्तर 21. 21 मुलं 21 रांगा, म्हणून उत्तर काय झालं? 441. जेवढी मुलं तेवढ्या रांगा म्हटलं होतं, बरोबर ना? त्याच्या पुढे 10 मुलं आहेत, म्हणजे तो 11वा झाला. इकडून तिकडून 11वा, वजा 1 केलं, 21 झालं. 21 रांगा, 21 मुलं, उत्तर किती झालं टोटल? 441. पुढच्या प्रश्नाकडे वळतीये. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणारच आहे. हा प्रश्न तुम्ही होमवर्कला द्या. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलने होतील? 66, 22, 33, 55. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेशन मध्ये 100% आलंच पाहिजे. ठीक आहे, मला माहित नाही. बाकी हे जे प्रश्न उरले 2-4, ह्या प्रश्नांचं मी उद्या परवाला हे प्रश्न टाकू, म्हणजे ऍड करते, या म्हणजे आपल्याला समजेल, कारण कोडं सोडवायचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मला मिस नाही करायचं. मला माझ्या मते उद्या परवाला कॅमेरा येऊन जाईल, मग लाईव्हच लेक्चर होऊन जातील आपले. तर ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर आवडत आहे अशा विद्यार्थ्यांनी आपलं लेक्चर लाईक करायचंय, लेक्चरला शेअर करायचंय. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मग आज थांबूयात. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. प्रत्येकाने काळजी घ्या आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट सेशन मध्ये द्यायचं आहे. ओके, ठीक आहे, चला थांबते फायनली.